या मंचाला त्यांच्या उपस्थितीमुळे व्यासपीठ निर्माण झालं. त्यांच्या मंचावरील उपस्थितीमुळे या मंचाचं रूपांतर व्यासपीठात झालं. असे मंचावरील गुरुवर्य, व्यासपीठावरील गुरुवर्य श्री अमोल शास्त्री यांना मी प्रथम वंदन करतो. माझ्या भावना कदाचित योग्य शब्दामध्ये मी भाषण करत असताना मांडता येणार नाही. एवढं वक्तृत्वशैली माझ्याकडे नाही, उत्स्फूर्त वक्तृत्वशैली माझ्याकडे नाही. म्हणून मी माझ्या भावना, माझं मनोबल हे आपणास वाचून दाखवतो. पौरोहित्य प्राथमिक परीक्षे वर्गातील 3ऱ्या पर्वाचे माझे सर्व सहअध्यायी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळेतर्फे आणि श्री अमोल शास्त्रींच्या प्रमुख अधिपत्याखाली चालवण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात मी दुसऱ्यांदा सामील झालो. मागील पर्व 2 मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव माझा सराव होऊ शकला नाही आणि घेतलेली संख्या वाया जाते की काय हे लक्षात आल्यामुळे मी या वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला आहे. भारताच्या सर्व विभागातून समाजाच्या सर्व आर्थिक, शैक्षणिक स्तरातील आणि सर्व वयोगटातील आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचा या वर्गात प्रवेश घेण्याचा उद्देश समान आहे. तो म्हणजे पौरोहित्याचे आणि वेदविद्येचे प्राथमिक ज्ञान व्हावे. परंतु त्याची कारणे मात्र वेगवेगळी असू शकतात. कुणाला अर्थार्जनासाठी शिकायचे आहे, कुणाला हे क्षेत्र जाणून घेऊन ज्ञान संपादनासाठी शिकायचे आहे, तर अनेकांना आपल्या घरातील वैदिक पार्श्वभूमी खंडित झालेली आहे ती पुन्हा जागृत करायची आहे. यासाठी वेगवेगळ्या कारणांनी इथे व्यक्ती जमा झालेल्या आहेत. मित्रांनो, या आणि इतरही अनेक कारणांचे समाधान या शास्त्रशुद्ध या शिबिरात आहे. कारण या शिबिरात पौरोहित्य प्राथमिक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि वेदविद्येच्या परिचयासोबतच सर्व पूजा अर्चा करण्यासाठी आवश्यक असलेले प्रात्यक्षिक ज्ञान देखील शिकवले जाते. वेद शिकवणाऱ्या वेधशाळा अनेक आहेत, परंतु त्यासोबत त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे हा यशस्वी प्रयोग करणारे असे हे शिबिर एकमेव आहे आणि हेच याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अतिशय विचारपूर्वक आखलेला अभ्यासक्रम, ज्यामध्ये ब्राह्मणांसाठी आवश्यक असणारे त्रिकाल संध्या, ब्रह्मकर्म, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, शिवमहिम्न, पार्थिव गणेश स्थापना व पूजन, सत्यनारायण पूजा आणि सर्व ठिकाणी आवश्यक असणारी षोडशोपचार पूजा प्रात्यक्षिकासहित असल्यामुळे या वर्गातून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने पौरोहित्य करू शकतो. हे या शिबिराचे वेगळेपण आहे. येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या आणि ब्राह्मण समाजातील अनेक लोकांच्या मनात असे शिक्षण घेण्याची सुप्त इच्छा होती आणि आहे, परंतु त्यांना वेदमंत्र, तंत्र आणि प्रात्यक्षिकाचे शास्त्रशुद्ध, शास्त्रोक्त असे प्रशिक्षण देणारे ठिकाण मिळत नव्हते आणि ती उणीव या वर्गाने पूर्ण केलेली आहे. हे या शिबिराचे महत्व आहे. ब्राह्मण समाजातील अनेक उपशाखा लोप पावत चाललेल्या आहेत, कारण तो वेद शिकवणाऱ्या अधिकारी व्यक्ती आणि शिकण्यास उत्सुक असणारी माणसे उपलब्ध नाहीत. ही ब्राह्मण समाजासाठी घातक अवस्था आहे. परंतु ब्रह्मचैतन्य वेधशाळेतर्फे चालवले जाणारे असे उपक्रम या समस्येवर मात करू शकतील अशी आशा आहे. आपला धर्म, आपली वैदिक संस्कृती आणि परंपरा याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समाज जागृती करण्याचा, समाजाला प्रेरणा देण्याचा स्वच्छ उद्देश घेऊन आपला ठेवा सांभाळण्याचे पवित्र आणि दैवी कार्य श्री अमोल शास्त्री करत आहे. परंतु अशा कार्याला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आणि त्यांना समर्थ साथ देण्यासाठी समाजातून अनेक व्यक्तींनी पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ब्रह्मचैतन्य शाळेचा ब्रँड अँबॅसेडर होऊन आपल्या माध्यमातून याचा व्यापक प्रसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते. आपला समाज टिकवण्यासाठी
आपली वैदिक परंपरा आणि ज्ञान संपदा टिकवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक हेतूने सुरू केलेली ही एक चळवळ आहे आणि त्याला व्यापक स्वरूप मिळणे आवश्यक आहे। यासाठी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी देखील आहे असे मला वाटते। हे फक्त शिक्षण नसून एक सामाजिक कार्य आहे। स्वकेंद्रित कुटुंब केंद्रित विचारातून बाहेर येऊन ब्राह्मण समाजासाठी कार्य करण्याचा विचार होणे आवश्यक आहे आणि ब्रह्मचैतन्य वेद पाठशाळा हे त्याचे उत्तम साधन आहे असे मला वाटते। या शिबिरातील सहभाग हे मी माझे भाग्य समजतो, कारण येथे मला वैदिक प्राथमिक शिक्षणासहित श्री वेदमूर्ती अमोल शास्त्रींच्या शास्त्रशुद्ध वैदिक मंत्रांसोबतच त्यांच्या गोड मधुर भारदस्त तरीही मुलायम सुश्राव्य आवाजातील भजने देखील ऐकण्यास मिळते। हे शिबिर म्हणजे एक व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे असे म्हणावे लागेल, कारण विविध क्षेत्रातील ज्ञानी व्यक्तींचा सहवास मला लाभला। अनेक वेळेस स्टेजवर जाऊन मला माहीत असणाऱ्या काही गोष्टी सादर करण्याची संधी मला मिळाली, ज्या योगे माझ्या सभा धीटपणा निर्माण झाला। लहान मुलांसहित सर्व वयोगटातील व्यक्तींशी बोलल्याने संवाद कला वाढण्यास मदत झाली। येथे येऊन मला ब्राह्मण्य काय आहे, ब्राह्मणांची आवश्यक नित्यकर्मे काय असावी, घरातील आपले कुलधर्म कुलाचार कसे असावे, शास्त्रशुद्ध पूजा अर्चा कशी करावी याचे ज्ञान झाले। अनेक गोष्टींचे दुर्मिळ ज्ञान प्राप्त झाले। एका अर्थाने हे शिबिर माझ्या व्यक्तिमत्वात व्हॅल्यू ऍडिशन करणारे असे ठरले। येथे प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित असलेले अभियांत्रिकी शिकत असलेल्या तरुणांचा आणि इतरही क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शिबिरातील सहभाग ही मला हे कार्य पुढे नेण्यासाठी आश्वासक वाटला। श्री अमोल शास्त्रींचे प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांच्यातील ज्ञान देण्याची प्रवृत्ती आणि सुस्वभाव अनुभवण्याचा लाभ मिळाला। त्यासोबतच आहार भक्ष भोजन साठी मिष्टान्नासहित रुचकर भोजनाची पर्वणी मिळाली। लहान मुलासहित सर्व क्षेत्रातील आणि विविध वयोगटातील ज्ञानी व्यक्तींना ओळखण्याची संधी मिळाली। हे या शिबिरातील सहभागाचे फलित आहे असे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करतो। ब्रह्मचैतन्य वेद पाठशाळेच्या माध्यमातून श्री अमोल गुरुजींनी सुरू केलेल्या समाज शिक्षणाच्या दैवी कार्यासाठी आणि वेद पाठशाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। प्रभू रामास आणि श्री गुरुवर्यांना पुनश्च वंदन करतो आणि थांबतो। जय श्री राम।